डॉक्टर सोनल वाघमोडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हायपरथायरॉइडिझमबद्दल पाहणार आहोत की हायपरथायरॉइडिझम हे नेमकं कशामुळे होतं, त्याच्या मागचं मेन कारण काय आहे, डाएटमध्ये आपण काय घ्यायला पाहिजे आणि काय अवॉइड केलं पाहिजे, त्याच्यानंतर एक्सरसाइज कोणता आणि किती वेळ करायचा आणि त्याच्यासाठी योग्य असे हर्बल ड्रिंक्स कोणते जेणेकरून तुमचं थायरॉइड रिव्हर्स व्हायला तुम्हाला मदत होईल किंवा हेल्प होईल. तर मेन कारण म्हणजे थायरॉइडमध्ये पहिलंच तर हार्मोनल इम्बॅलन्स असतो आणि हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळं तुमच्या ब्लडमधल्या T3 आणि T4 नावाच्या ह्या हार्मोन्सच्या लेवल्स वाढतात आणि तेव्हाच तुम्हाला हायपरथायरॉइडिझम डायग्नोस होतो. तर सगळ्यात महत्त्वाचं पॉझिटिव्ह फॅक्टर हा थायरॉइड मागं डिस्टर्ब स्लीप आहे. स्लीप जेव्हा एखाद्याची डिस्टर्ब असते किंवा पुरेशी झोप होत नाही, तर अशा कंडिशनमध्ये तुमच्या रक्तात या हार्मोन्सच्या लेवल्स कमी जास्त होतात. त्यालाच आपण हायपरथायरॉइडिझम म्हणतो. तर याचे मुख्य लक्षणे म्हणजे प्राधान्याने एक तर वेट लॉस झपाट्याने होतो. तुम्ही कितीही केलं तरी काही खाल्लं तरी तुमचं वेट वाढत नाही हायपरथायरॉइडिझममध्ये. दुसरं म्हणजे तुम्हाला खूप जास्त प्रमाणात थकवा जाणवतो. त्याच्यानंतर तुमचा स्वभाव किंवा मूड स्विंग्स आपण ज्याला म्हणतो की स्वभाव सारखे बदलत राहतात, मूड्स बदलत राहतात. त्याच्यानंतर पाल्पिटेशन, हार्ट रेट वाढतो. त्याच्यानंतर तुम्हाला जास्त थकल्यासारखं वाटतं. मसल्स जे असतात तुमचे वेस्टिंग ऑफ मसल्स होतं, मसल्स एकदम तुमचे वीक होतात. त्याच्यानंतर तुम्हाला लेडीज जर असेल तर महिन्याची जी तुमची सायकल असते ती डिस्टर्ब होते, इरेग्युलर होते. नंतर लेडीजमध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडथळे होतात. तर हे सगळे लक्षणं हे थायरॉइडचे आहेत, हायपरथायरॉइडिझममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पेशंटनी जास्तीत जास्त त्यांची झोप होणं फार गरजेचं आहे, कारण 7 ते 8 तासांची झोप हे होणं कुठल्याही परिस्थितीत गरजेचं आहे. कारण झोप जर व्यवस्थित पुरेशी झाली नाही तर हार्मोनल इम्बॅलन्स होऊन हे रक्तात तुमचे हार्मोन वाढू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे थायरॉइडच्या पेशंटनी डाएटमध्ये काय इन्क्लूड करायचं, तर अशा पेशंटनी प्रोटीनयुक्त डाएट घ्यायला पाहिजे. सगळ्या प्रकारच्या उसळी, सगळ्या प्रकारच्या डाळी आणि पालेभाज्या हिरव्या, त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्यामध्ये जास्त फायबर्स असतात, त्याच्यामुळे तुमचं डायजेशन हे प्रॉपर होतं. तसेच थायरॉइडिझममध्ये नेमकं तुमचं जी थायरॉइडची ॲक्टिव्हिटी ही खूप जास्त प्रमाणात वाढते. म्हणजे जसं T3 आणि T4 हार्मोन्स हे फार जास्त प्रमाणात तयार होतात आणि जास्त प्रमाणात तयार होऊन त्याच्यामुळे तुमचं जे मेटाबॉलिक रेट असतं तो पण वाढतो आणि तुमचं वेट लूज होतं, लॉस ऑफ वेट होतं, म्हणजे वजन कमी होतं. तर अशा वेळेस तुम्ही डाएटमध्ये सगळ्या प्रकारचे फ्रूट्स पण घ्यायला पाहिजेत. जे सीझनल फ्रूट्स अवेलेबल असतील ते घ्यायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं ब्राझील नट्स तुम्ही आहारात घेतले पाहिजे. एक जरी तुम्ही दिवसाकाठी ब्राझील नट घेतला तर त्याच्यामधून तुम्हाला सेलेनियम भेटतं आणि सेलेनियम ही तुमचे थायरॉइडचे फंक्शन नॉर्मल करायला खूप हेल्पफुल असतं. त्याच्यानंतर 2 ते 3 बदाम तुम्ही भिजवून ठेवून सकाळी उठून खायला पाहिजेत. आल्मंड्स आपण ज्याला म्हणू शकतो ते. त्याच्यानंतर तुम्ही प्रोटीनयुक्त डाएट घ्यायला पाहिजे. सगळ्या प्रकारच्या डाळी आणि उसळी घ्यायला पाहिजे, स्प्राउट्स घ्यायला पाहिजे, फ्रूट्स घ्यायला पाहिजे. हे तुम्ही डाएटमध्ये इन्क्लूड केलं पाहिजे. जसं का तुम्ही डाएटमध्ये बॉइल्ड एग्स पण तुम्ही घेऊ शकता, फिश घेऊ शकता. जे लोक नॉनव्हेज खातात ते चिकन घेऊ शकता प्रोटीनसाठी. तर हा तुमचा सगळा दूध घेऊ शकता, दही घेऊ शकता. हा प्रोटीनयुक्त डाएट तुम्ही घेऊ शकता. आणि तुम्ही डाएटमध्ये काय अवॉइड करायचं, तर तुम्ही डाएटमध्ये मोस्टली जे आयर्न रिच डाएट आहे जसं का मुळा, त्याच्यानंतर बीट आणि हे पालक, हे यांचं प्रमाण मी नाही म्हणणार की बंद करा, पण कमी प्रमाणात तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही शेंगदाणे हे पूर्णपणे बंद करायला पाहिजे, कारण सॉल्टेड शेंगदाणे असोत
नाहीतर मग शेंगदाण्याचं कूट असो आणि शेंगदाणे. त्याच्यामुळे शेंगदाण्यामध्ये कॉर्टिजन नावाचा एक पदार्थ असतो जे तुमच्या थायरॉइडला प्रॉपर सिक्रीट होऊन देत नाही आणि थायरॉइडचं फंक्शन तुमचं डिस्टर्ब होतं त्यामुळं थायरॉइडच्या पेशंटमध्ये शेंगदाणे हे पूर्णपणे बंद केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्ही खाण्यामध्ये जास्त साखरेचा उपयोग करू नका. साखर ही कमी प्रमाणात खा. साखरेमुळं तुमचे शरीरातले ग्लुकोज लेवल वाढू शकते किंवा चरबी ही वाढू शकते. त्याच्यानंतर खाण्यामध्ये तुम्ही जास्त प्रमाणात बाहेरचं फूड खाऊ नका, जंक फूड खाऊ नका. जसे की चिप्स खाऊ नका, पॅकिंग फूड खाऊ नका. हे तुम्ही आहारामध्ये अवॉइड केलं पाहिजे. हे झालं आहारासंदर्भात. एक्झरसाईज जर तुम्ही सगळ्या प्रकारचा एक्झरसाईज तुम्ही करू शकता. साधारणपणे 40 ते 45 मिनटं रेग्युलर एक्झरसाईज करायला पाहिजे. वॉकिंग, स्विमिंग, योगा, मेडिटेशन, सायकलिंग सगळ्या प्रकारचा एक्झरसाईज तुम्ही करू शकता, पण तो रेग्युलर करायला पाहिजे. आणि हर्बल ड्रिंक्स म्हणाल तर हर्बल ड्रिंक्समध्ये तुम्ही ग्रीन टी असतो जो तुमचं मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी किंवा ते तुमची गट हेल्थ प्रॉपर ठेवण्यासाठी तुम्हाला खूप हेल्पफुल ठरतो. तो साधारणपणे तुम्ही सकाळी घेऊ शकता, उठल्यानंतर ब्रश करून अनुशापोटी, नाहीतर तुम्ही जेवणानंतर अर्धा तासाने तो घेऊ शकता. त्यानंतर फ्लेक्सी सीड ज्याला आपण जवस असं म्हणतो ते तुम्ही कोमट पाण्यातून घेऊ शकता. त्याच्यानंतर धने तुम्ही आदल्या दिवशी पाण्यामध्ये भिजू घाला, मेथ्या पाण्यामध्ये भिजू घाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर धने आणि मेथ्या हे कोमट पाण्यामध्ये तुम्ही घेऊ शकता. धन्यामुळे तुमची जे थायरॉइडचं फंक्शन आहे ते अगदीच प्रॉपर होऊ शकतं आणि प्रॉपर हार्मोन्सचं सिक्रेशन होऊ शकतं आणि त्याच्यामुळे तुमचं थायरॉइड हे रिव्हर्स होण्यासाठी खूप मदत होते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा युजफुल, हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत असेच काही उपयुक्त व्हिडिओ घेऊन मी माझ्या चॅनलवर येईल. तोपर्यंत गुड बाय आणि नमस्ते.